मंडळी कसे आहात, नक्कीच मजेत असणार आहात. सो आज थोडा रेस्ट आहे, कपडे शिवणं वगैरे काहीच नाही. आणि खरं सांगते आज माझा मूड झालेला आहे पाणीपुरी खाण्याचा. सो इंग्रज साहेबांना सकाळी मी ते ड्युटीवर जाताना सांगितलं की संध्याकाळी येताना पुरीचं पॉकेट घेऊन या. पाणी, चिंचेचं पाणी, तिखट पाणी, आलू वगैरे जे काही आहे ते सगळं मी घरी बनवणार आहे. पण इंग्रज साहेबांना देणार आहे मी एक सरप्राईज, ते म्हणजे दही वडा. हे त्यांना माहिती नाही की मी दही वडा पण बनवणार आहे. काय रिॲक्ट करतील मलाही माहिती नाही. बट त्याच्या आधी घरातले दही वडा की दही पाणीपुरी ते बघा. हणी काय म्हणते, चला. हा, दही वडा बनवणार आहेस? येस, दही वडा. वडा की पाणीपुरी? ती पण कन्फ्यूज आहे. दही वडा पाणीपुरी बनवणार आहे नक्कीच. पुरी खरंच सांगते खूप ट्राय केलं बऱ्याचदा, सगळं काही मेजरमेंट वगैरे घेतलं पण पुरी मला येत नाही. पण मी शांत बसणार नाही. एक दिवस पुरी बनवणार म्हणजे बनवणारच. पाणी घरी बनवणार, समथिंग आलू शिजायला टाकलेले आहेत. चला तुम्हाला दाखवते. हे बघा, आलू शिजत आहेत आणि चटणी पण झालेली आहे. हे बघा, आता फक्त मला जिरं पाट्यावर वाटायचं आहे, कारण जिऱ्याची पावडर मला थोडीच लागणार आहे. ती जिरं भाजून घ्यायचं आहे. एवढं मोठे जिरं निघणार नाही. आणि तुम्हाला डाळ दाखवते मी. एक सी, हे डाळ टाकलेली आहे मी. समथिंग झाले 4-5 तास झाली हिला भिजून. सो आता मी हिला ग्राइंड करते. सकाळी बोली फक्त झाली होती पाणीपुरीची, बट मी आता त्याच्यामध्ये हे पण ॲड केलं, कारण चटण्या तर त्याच आहे, सर्व त्याच लागतात. सो मी म्हटलं दहीवडा पण बनवायचा ना, हो की नाही. सो आज जरा मूड झाला आहे ते खाण्याचा, कारण जिभेला खूप चटका आहे. आणि मी डायटिंग वगैरे करत नाही, सॉरी, सगळे येऊ द्या असं आहे आपलं. सो आधी मी भांडे घासून घेते, कारण बेसिनमध्ये भांडे पडलेले आहेत चहाचे, काही मुलांनी खाल्लेले होते त्याचे. सो माझे भांडे घासून झाले आहेत आणि माझा पाटा वरवंटाही साफ करून झाला आहे. सो हा पाटा आणि वरवंट माझ्या सासूबाईच्या हातचा आहे आणि त्यांना जगाची लूट घेऊन 11 वर्ष झाले आहेत. सो तेव्हापासून हा मी घेऊन आलेली आहे माझ्याजवळ. बघा किती छान आहे, छोटंसं आहे. ओके, याला साफ करून झालं, कारण मला हनीलाही ट्युशनला न्यायचं आहे 7 वाजता. मी पटापट कामं आवरत आहे. जिरं थोडंसंच आहे म्हणून मिक्सरमधून ग्राइंड करत नाही, थोडं भाजून घेते, कारण त्याच्यामध्ये लागते जिरं पूड. त्याच्याशिवाय पाणीपुरी टेस्टी होत नाही. जिरंमध्ये मी याची पटकन पूड तयार करते. झाली वाटून बाबा एकदाच. खूप छान बारीक झाली आहे, फाईन झाली आहे, कारण एवढं छोटंसं मिक्सरमधून निघणं पॉसिबल होत नाही. आणि जिरेपूड काही जास्त कशामध्ये मी आम्ही खात नाही, बट असं काही चटपटीत असलं की त्याच्यामध्ये जिरेपूड लागतेच ना. सो बघा, आलू पण झाले, पूड पण झाली. आता फक्त काय करायचं आहे, हे ग्राइंड. सो आपण हे आता ग्राइंड करून घेऊ. काय उशीर लागते त्याला ग्राइंड करायला, कारण हनीला पण घेऊन जायचं आहे मला. आलू पण झाले आपले, आलू झाले. आता याला गाळू देते आणि तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक चॉप करते. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, म्हणजे माझ्या अर्धम जास्त तयारी होऊन जाते. नंतर मग काय वडेच काढायचे आहेत. तर मंडळी तुम्ही बघत आहात, डाळ झाली आहे ग्राइंड करून आणि हिला साल्ट नव्हती, म्हणजे छिलके नव्हती. ही आहे उडदाची डाळ आणि फाईन पेस्ट काढलेला आहे. थोडासा पाण्याचा वापर करायचा लागला तरच. ओके, सी बघा, आपलं तेल खूप
तेल खूप छान तापलं आहे. त्याच्यामध्ये मी गोळा सोडून बघितला होता. खूप छान असे तेल तापलं आहे. वडे काढायला मंडळी, जोपर्यंत व्यवस्थित तेल तापत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये वडे सोडायची नाही, नाहीतर वडे तिथेच वितळतात, म्हणजे ते फाटतात. तुम्ही बघत आहात तेलचं टेम्परेचर किती आहे. आणि वडांना असं बेसिकली नाही की गोलच शेप द्यायचा किंवा राऊंड शेप द्यायचा. तर त्या आतमध्ये गेल्यानंतर त्याचा शेप व्यवस्थित येतो. त्यांना फक्त गोळे उचलताना थोडासा हाताला पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्याच्यानंतर बॅटर हे हातामध्ये घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडायचे. सो तुम्ही बघतच आहात किती छान गोळे होत आहे. आणि पेस्टही खूप फाईन छान निघालेली आहे. आणि पेस्ट केल्यानंतर हिला छान फेटायचे आहे 20 मिनटं, म्हणजे याच्यामध्ये हवा आतमध्ये शिरते आणि ते पीठ जे आहे, बॅटर जे आहे ते हलकं होते. म्हणजे गोळे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा त्या गोळ्यांमध्ये ऑलरेडी हवा तयार झालेली असते आणि ते खूप छान असे फ्लफी तयार होतात. सो आता तुम्ही बघणारच आहात आणि तुम्ही बघतही आहात पाणी कसे काढत आहे. आणि पाणीही तयार करून ठेवलेलं आहे मी वड्यांसाठी. सो त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. बघा किती छान दिसत आहात हे वडे. तेलामध्ये वडे सोडण्याच्या आधी मी तेलाचं टेम्परेचर बघितलं आणि ते बघण्यासाठी आधी थोडंसं त्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आणि बघायचं तो गोळा खालचा वर येतो किंवा तिथंच बसतो किंवा वितळतो. आणि जर व्यवस्थित आपला गोळा वर आला तर समजून घ्यायचं की तेलाचं टेम्परेचर छान आहे. आणि त्याच्या बॅटरमध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त साधं बॅटर ग्राइंड करून घ्यायचं आणि छान फ्लफी त्याला फ्लफीनेसपणा येईपर्यंत बॅटर 20 मिनटं तरी हाताने फेटायचं. एकाच दिशेने फेटायचं, विरुद्ध दिशेने नाही. त्यानंतर बघा किती छान असे वडे आपले निघत आहेत. दिसत आहे तुम्हाला बघा. मी हलक्या हाताने त्याला फिरवत आहे आणि वडे छान असे निघून येत आहेत. फक्त लक्ष द्यायचं की तेलाची फ्लेम जी आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती नंतर कमी करायची, सुरुवातीला थोडं हाय ठेवायची. छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे याला. गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर आपण त्याला सतत फिरवत राहायचं, म्हणजेच ते चहूबाजूनी होतात आणि वरून ब्राऊन आणि आतमधूनही छान फ्लफी होतात. नाहीतर वरून ते आपल्याला गोल्डन कलरचे, ब्राऊन कलरचे दिसतात आणि आतमध्ये कच्चेच असतात. त्यासाठी सतत फिरवत राहायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे कमी करायची, म्हणजे तेलाचं टेम्परेचर हे सम प्रमाणात असते आणि वडेही आपले छान होतात. छान ब्राऊन झाले आहेत आता हे. आता मी यांना टाकते मिठाच्या पाण्यामध्ये. सो आधी आपण एक काढून बघूया कसा झाला. तर मिठाच्या पाण्यात टाकायच्या आधी चेक करायचं. तुम्ही बघत आहात किती छान फुललेला आहे आणि आवाज याचा छान क्रिस्पी येत आहे आणि आतमध्ये पूर्ण पोकळी तयार झालेली आहे, जाडी तयार झालेली आहे. बघा तुम्हाला दिसतच आहे. तर हा पूर्णपणे आता छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे. नाहीतर जेव्हा आपण याला दाबतो तेव्हा याचा गोळा तयार होतो, म्हणजे पिठाचा तयार होतो, तेव्हा जर झालेला नसला तर. पण आता तुम्ही बघत आहात किती क्रिस्पी आहे आणि आतमधून जाडी तयार झालेली आहे, म्हणजे आपले वडे आता तयार झालेले आहेत. ही सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे वडा झाला की नाही ही बघण्याची. आणि आता साईडला मी मिठाचं पाणी थंड आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरचं तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे गरम गरम वडे मी टाकणार आहे, म्हणजेच ते पाणी ऑब्झर्व करून घेतील आणि मीठही त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये आहे. हे आहे मिठाचं पाणी. वडे हे पाण्यामध्ये टाकण्याआधी त्याचं तेल छान काढून, म्हणजे जितकं आपल्या छानी होते तितकं तेवढं झाडून घ्यायचं, म्हणजेच झाऱ्याच्या साईने काढून घ्यायचं. त्यानंतर ते मिठाच्या पाण्यात सोडायचं. तर तुम्ही बघतच आहात किती छान वरती ते तरंगत आहेत. पण जसं जसं त्याच्यामध्ये पाणी ते सोक करत जाणार तसं तसे ते त्याचा जो साईज आहे तो मोठा होणार, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मिठाचं पाणी शिरणार. तर इंगळे साहेब येईपर्यंत मी पटकन हे वडे तयार करून घेते, कारण त्यांचा मला फोन आला आहे. ते आता आहे मार्केटमध्ये. सो येता येता हनीला पण ते घेऊन येणार आहेत. पटकन हे आता बनवून घेते.
खाऊन बघते कसं. सॉरी मंडळी, मी तुम्हाला हिरवी चटणी कशी करायची सांगितली नाही. त्याच्यासाठी घ्यायच्या कच्च्या हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये आलं, 2-3 लसणाच्या पाकड्या, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं ग्राइंड करायचं आहे आणि पाणी बनवताना टाकायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे पूड, साधं मीठ, शेंदा, नमक आणि चवीनुसार तुम्हाला हवं तेवढं तिखट टाकायचं आणि पाणी तयार करायचं. तुम्ही बुंदी टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, निंबू टाकू शकता, सो जे हवं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आलू शिजवल्यानंतर मी केले मॅश, त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकलं, पुरी क्रॅश करून टाकली पाणीपुरीची, त्याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरचीची चटणी आणि त्याच्यामध्ये चवी चटपटीत करण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलं थोडासा चाट मसाला आणि इंगळे साहेब बघा स्पेशली मी त्यांच्यासाठी आज तयार केला होतं सरप्राईज. बघूया त्या सरप्राईजबद्दल काय बोलत आहेत. आणि आता सध्या ते तिघं आपले काही एन्जॉय करत आहे, मीही एन्जॉय करत आहे त्यांच्यासोबत ही पार्टी. तर तुम्हाला ही छोटीशी पार्टी कशी वाटली आमची पाणीपुरीची प्लीज कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो मी बनवते आता शेवपुरीची प्लेट सगळ्यांसाठी. आम्ही सगळेच खाऊ हे. नंतर मग दही वडा. ओके, कोण कोण खाणार आहे पटापट बोला, म्हणजे त्यानुसार मी पटापट. ओके इंग्लिश साहेब तुम्ही लाडू. यस यस लाडूचं मन नाही. ओके, सो बघा आता पटापट बनवते शेवपुरीची प्लेट. बघा काय म्हणते. काय गाणं का आंटी एक शेवपुरी लगा दीजिए. बघा हिने मला डायरेक्ट गाडीवाली बनवून टाकलं, ठेल्यावाली बाई. सो नक्कीच ठेला जर बनवला तर पॉप्युलर होणार, कारण खूप छान शेवपुरी बनवते मी. बट मला पुरी नक्कीच लवकरच शिकेल मी पुरी बनवणं. त्याचा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन पुरी बनवण्याचा. बघायला फालतू लागते. हे बघा माझे पोरं. मसाले ॲड करू याच्यामध्ये. हे आहे बोला बोला अनागाजी बोला. हा आहे चाट मसाला. मिरची पावडर. येस, मिरची पावडर. आता आपण याच्यामध्ये टाकू चटणी. ऑब्वियसली स्ट्रीट. हा स्ट्रीट दॅट स्ट्रीट. स्ट्रीट नाही, स्ट्रीट मीन्स फुटपाथ. हा मग स्ट्रीट. तो ट्रीट. स्ट्रीट. हे बघा प्रोनाउन्सिएशनचं इथं आमचं सुरू आहे. स्ट्रीट. स्ट्रीट काय काय सांग. फुटपाथ. स्ट्रीट. आणि तुझं काय म्हणलं स्ट्रीट म्हणजे? स्ट्रीट मीन्स स्ट्रीट फुटपाथ वरती जे खायला भेटते त्या स्टाईल मध्ये आपण खात आहोत हे. ओके, ट्रीट बोलते. शेवचा महाराज असतो. सो हे कोथिंबीर, थोडी चटणी, कारण हनीला पाहिजे थोडं स्पायसी. हनी ट्युशन वरून आली तशी खायला बसलेली आहे, चेंज पण नाही केलं. खायच्या नंतर चेंज करणार. ओके, पहिले सगळं पडू देणार टी शर्ट वर. सो ही अशी झाली मस्त. आता मी तयार केली तर मी खाऊन बघतो. तुम्ही दोघं खा आणि पप्पा बनवतो. तुम्ही एक बार खाऊन तर बघा. सो आता आम्ही हे प्लेट संपवतो. ओके, आणि नंतर एक दहीवड्याची प्लेट खाणार मग. सो मंडळी पाणीपुरी खाऊन झाली आमची, शेवपुरी खाऊन झाली, दहीपुरी खाऊन झाली. आता आहे हे सो दहीवडा. आता मी त्याची प्लेट तयार करते दहीवड्याची. माझं इतका पोट भरलेला आहे, माझा पोटामध्ये जागाच नाही राहिली आहे. आणि हनीचं बघा, हनीचं सुरू आहे अजून. काय रे काय? टीव्ही बघत आहे, टीव्ही. आणि हे लोक खात आहे. ओके, हनीचं सुरू आहे. हनी तू दहीवडा खाणार? बिकॉज आम्ही दोघं पण याच प्लेटमध्ये खाणार. ओके, याच्यावरती छान दही पसरवते. आहे गोड दही, याच्यामध्ये मी साखर टाकून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, सो त्याच्यामुळे हे अजून हे गार झालेलं आहे. जोपर्यंत दही याच्यावर चांगलं पसरणार नाही तोपर्यंत हे छान लागेल का?
आणि घरचं असल्यामुळे तर टेन्शनच नाही. आणि हो, जे मी जिरं भाजून पाट्यावरती वाटलं होतं ते स्पेशली दही वड्यासाठीच वाटलेलं आहे, कारण त्यांनी दही वड्याची चव अजून वाढते. सो ते स्किप कधीच करू नका दही वडं बनवतं तेव्हा. तर मंडळी, मसाल्यांमध्ये आहे साधं मीठ, शेंदा नमक, चाट लाल मसाला, गरम तिखट मसाला, आणि जिरा चवीनुसार तुम्हाला सगळं चटपटीत आहे लागणारा याच्यामध्ये. चाट मसाला. सो तुम्ही बघतच आहात, सगळं मी माझ्या जवळ ठेवलेलं आहे. आणि हे पाणीपुरीमध्ये लागतं आणि दही वड्यांवरती आपण हे चवीसाठी वापरतो. सो बघा किती छान अशी दहीची प्लेट दिसत आहे. आणि ही आहे आपली पुदिन्याची हिरवी चटणी. बघा सो बघा, केक. हां कपकेक केक बनवूया हिरवी आता. चटणी झाली. आता ही चिंचेची चटणी. चिंचेची चटणी करण्यासाठी मी चिंच 2 तास पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवली. नंतर तिला हाताने मॅश करून त्याचा कोड सगळा बाहेर काढला आणि उरलेला जो गरका आहे त्याच्यामध्ये गूळ टाकून, लाल तिखट टाकून, चवीनुसार मीठ आणि चटपटीत चाट मसाला टाकून थोडंसं त्याला शिजवलं. आणि शिजवल्यानंतर ती छान गाढ झाली आणि घट्ट झाली. तो करना चाहिए 10,000 का टारगेट है करना. लाइक सॉन्ग ओके. सो तिखट गोड तुम एकच नंबर. खूप तुम छान झालेली आहे. कमेंट करके बताओ. हा ना. टेस्ट करून बघ. नहीं लाडू तू टेस्ट करून बघतो. दही वडा पहिले तो स्कोर बोललेला आहे. आणि तुम्ही ओके. प्लेट खूप जास्त घेतली क्वांटिटी, कारण इंगडे साहेब आणि मी आम्ही दोघं पण एकाच प्लेटमध्ये खाणार आहोत. शब्द नाही, खूप छान झालेत. माझ्यात हातच्या आहे, मीच सांगते, बिघडले की मलाच कळतं. खूप छान झाले. सो हे अशी होती आमची आजची पाणीपुरी पार्टी, दहीवडा पार्टी. आणि हो, हे दहीवडे एक्स्ट्रा सरप्राईज होते, न सांगता मी बनवले. पण इकडे साहेबांना हे सरप्राईज आवडलं, खूप हॅपी झाले. सोनी, कसं वाटलं तुला आजचा मेनू? आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमचा टार्गेट आहे 1 मिलियनचा लाईक. आणि इतकी मेहनत करते आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब पण नाही करत. आणि तुम्ही कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी काय बनवणार. सो मंडळी, मला जे बोलायचं होतं ते सगळं लाडूने बोलून दिलं आहे. आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ करणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येणार. सो मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.